नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी। दुपारनंतर करणार नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा। पुण्याच्या इंदापूर तालुक्याला वादळाचा फटका। केळीच्या बागात जमिनीवर झाल्या आडव्या। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर। नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी। फळबागा भाजीपाला पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार। बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळचा पक्ष नेतृत्वाने राजीनामा मागितल्याची सूत्रांची माहिती। किशोर मासाळने फेसबुक पोस्ट करून केली दिलगिरी व्यक्त। यवतमाळच्या वणीमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलं कुलूप। परभणीत किरकोळ वादातून चाकू हल्ला। माझ्या मुलाला का घेऊन गेलास म्हणत युवकाला मारहाण। कृषीनगर परिसरातील घटना। जखमी व्यक्तीवर उपचार सुरू। कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल। अकोला शहरालगतच्या रस्ता अपघातावर संतप्त ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। आरोपी वाहन चालकाला अटक होईपर्यंत मृतदेह उचलू देणार नसल्याचं केलं स्पष्ट। आरोपीचा शोध लवकरच घेऊ, पोलिसांकडून आश्वासन। देशातील वाढत्या महागाईचा फटका सलून व्यवसायालाही बसला। महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा सलून सेवांच्या दरात तब्बल 20% वाढ करण्याचा मोठा निर्णय। नवीन दरवाढ 6 जून पासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू। अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा। इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट। भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनं मोठं पाऊल। पवन मावळ वारकरी संप्रदायाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश। पुरुषोत्तम मासानिमित्त हरिनामाच्या गजरात वड आणि पिंपळाच्या पवित्र वृक्षांचं पूजन करून वृक्षारोपण। महाराष्ट्रात 4080 कोटींची गुंतवणूक। जबील आणि RSA ग्लोबल सोबत महत्त्वाचे सामंजस्य करार। 4750 रोजगारांना चालना। इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात महाराष्ट्राचे बळकटीकरण। मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।